7व्या, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये बऱ्याच स्त्रियांना मलबद्धतेचा त्रास होऊ शकतो। त्यासाठी रात्रीच्या जेवणाआधी गरम पाण्यामध्ये गाईचं तूप किंवा रात्री झोपताना गाईच्या दुधामध्ये तूप घ्यायला सांगितलेलं आहे। ह्या 3 महिन्यांमध्येच आपण बघतो की बऱ्याच जणांना ब्लड प्रेशर वाढतं किंवा पायावर सूज येत असतं, म्हणून बरेच औषधी सिद्ध तूप सुद्धा घ्यायला सांगितलेले आहेत, जी वैद्यांच्या सल्ल्याने घ्यायची आहेत। जे ॲम्निओटिक फ्लूइड असतं म्हणजे गर्भाच्या भोवतीचं जे पाणी आहे तर त्याचे लेवल्स मेंटेन करण्यासाठी सुद्धा पिकलेल्या नारळाचं पाणी किंवा जे काही फळांचे ज्यूसेस आहेत तर हे सुद्धा घेत राहायचं आहे। 7व्या महिन्यामध्ये आपल्या इथे डोहाळे जेवण दिलं जातं, पण 8व्या महिन्यात मात्र अगदी लघु आहार म्हणजे पचायला हलका असा आहार घ्यायला सांगितलेला आहे। जे मसालेदार तिखट पदार्थ आहेत ते टाळायचं आहे। इथे दर 2-3 तासाला तांदळाच्या पेजमध्ये गाईचं तूप टाकून घ्यायला सांगितलं आहे, ज्यामुळे गर्भिणीची ताकद टिकून राहते। 9व्या महिन्यात मात्र जे काही वातानुलोमक म्हणजे ब्लोटिंग कमी करणारी, गॅसेस कमी करणारी अशी जी आहार पदार्थ आहेत, जसे हिंग आहे, मिरपूड आहे, हे घ्यायला सांगितलेले आहे। मग तुम्ही हे गरम भात असेल त्यामध्ये तुपाची धार सोडून त्यासोबत थोडंसं हिंग आणि मिरपूड असं कालवून खाऊ शकता। तर आयुर्वेदाप्रमाणे 9 महिन्यांसाठी गर्भिणीचा आहार कसा असावा हे आपण बघितलं आहे। ह्याचा फायदा काय होणार आहे तर आचार्य चरकांनी सांगितले की सुख प्रसूती होते म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी ह्याचा मदत होणार आहे। कंबरदुखी, पाठदुखी प्रेग्नन्सी दरम्यान किंवा डिलिव्हरी नंतर होणार नाही, कारण आपण योग्य प्रमाणात स्निग्ध पदार्थांचा वापर केलेला आहे। गर्भिणीचा त्वचा आहे, वर्ण आहे, त्याची कांती टिकून राहते। बऱ्याच जणांना स्ट्रेच मार्क्स किंवा त्वचा काळपट पडणे, स्किन सॅगिंग असे त्रास होणार नाही। गेस्टेशनल डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर ह्यासारखे आजार आपण टाळू शकतो। प्रेग्नन्सीमध्ये नैसर्गिकरित्या वजन वाढलेलं असतं, तर आपण सात्विक आणि संतुलित आहार घेतल्याने डिलिव्हरी नंतर नैसर्गिकरित्याच हे वाढलेलं वजन कमी सुद्धा होतं। त्याशिवाय सर्वात मोठा फायदा म्हणजे गर्भाची वाढ व्यवस्थित होते आणि शेवटी एक छान सुदृढ बाळ जन्माला येते।